Selection criteria of IO modules. Uh, there are different selection criteria on which different IO devices are decide or selected. वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करून IO टर्मिनल्स म्हणजे इनपुट ला डिफरंट सेन्सर्स आणि आउटपुटला डिफरंट ॲक्च्युएटर्स हे डिसाईड केले जातात आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे. आपल्या ओके, तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे, कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. तर हार्डवेअर सिलेक्शन ऑफ इनपुट अँड आउटपुट मॉड्यूल. आता याच्यामध्ये दोन पार्टमध्ये आहे, 2A आणि 2B. हार्डवेअर सिलेक्शन इनपुट आणि आउटपुट मॉड्यूल. पर्टिक्युलर इनपुट आणि आउटपुट मॉड्यूलचं हार्डवेअर कसं सिलेक्ट केलं जातं त्याच्यासाठी ह्या डिफरंट एफ पर्यंत A to F हे डिफरंट क्रायटेरियाज आहे. मॉड्युलस ऑफ डिजिटल इनपुट, डिजिटल आउटपुट मॉड्यूल्स, इंटरपोजिंग रिलेज, रेंज ऑफ ॲनालॉग सिग्नल, रिझोल्युशन ऑफ ॲनालॉग सिग्नल, डेन्सिटी ऑफ मॉड्यूल्स. आपण याचं डिटेलमध्ये बघूया. एवढे क्रायटेरिया आहे. या क्रायटेरियाप्रमाणे आपला पर्टिक्युलर IO मॉड्यूल्सचं सिलेक्ट केले जातात. या पर्टिक्युलर क्रायटेरियाला लक्षात ठेवून आपले IO मॉड्यूल्स सिलेक्ट केले जातात. मॉड्युलस ऑफ डिजिटल इनपुट म्हणजे काय बघूया आपण. मॉड्युलस ऑफ डिजिटल इनपुट आपल्याला माहिती आहे की आपला PLC हा 24 व्होल्ट DC वर ऑपरेट होतो. 24 व्होल्ट DC वर ऑपरेट होतो. आता 24 वोल्ट DC चे काही ॲडव्हांटेजेस आहे. सम ॲडव्हांटेजेस युजिंग 24 वोल्ट DC. काही त्याचे ॲडव्हांटेजेस आहे. ॲडव्हांटेजेस असे, इट इज लो व्होल्टेज, नॉट डेंजरस इफ इट टच. याचं व्होल्टेज कमी आहे 24 वोल्ट. त्याच्यामुळे आपला जर वायरला आपला जर हात लागला तर आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही, आपल्याला शॉक लागत नाही, आपल्याला थोडंसं बोटाला झणझणी आल्यासारखं वाटेल आणि त्याचा आपल्याला काही हजार्डच नसणार आपल्यासाठी. ते आपल्याला शॉक लागणार नाही किंवा आपल्याला काही हे होणार नाही. आपला जर चुकून त्या वायरला हात लावला किंवा आपल्याला कनेक्शन करते वेळी आपण चालू असताना त्याला हात लावला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. इट डज नॉट प्रोड्यूस इंटरफरन्स अँड वी कॅन ऑल्सो मिक्स डिजिटल इनपुट and 4 to 20 milliampere analog input in the same cable. याच्यामध्ये इंटरफरन्स प्रोड्यूस होत नाही. इंटरफरन्स कशामुळे प्रोड्यूस होतं, बिकॉज ऑफ आपल्या सिग्नल आपण ज्यावेळी ट्रान्समिट करतो तो जर हाय रेंजचा जर सिग्नल असेल तर त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक याच्या फील्डमुळं इंटरफरन्स हे होतं, नॉईज जनरेट होतो. तर याच्यामध्ये 24 वोल्ट DC असल्यामुळे याच्यामध्ये आपण डिजिटल इनपुट आणि ॲनालॉग इनपुटला मिक्स करू शकतो. याच्यामध्ये इंटरफरन्स तयार होत नाही, नॉईज जनरेट होत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला डिजिटल आणि ॲनालॉग दोन्ही आपल्याला सोबत ट्रान्समिट करता येतात. आपल्याला 4 ते 20 मिलीअँपिअर ॲनालॉग इनपुट सिग्नल आणि डिजिटल सिग्नल 24 व्होल्टचा दोघांनाही आपल्याला कंबाईन ट्रान्समिट करता येतं एकाच केबलमधून. आपल्याला वेगवेगळ्या केबलची गरज पडत नाही. प्रॅक्टिकली द कॉस्ट ऑफ मॉड्यूल इज लोअर अँड मॉड्युलस विथ हाय डेन्सिटीज आर अवेलेबल. नंबर ऑफ इनपुट्स पर मॉड्यूल. याची पर्टिक्युलर 24 व्होल्ट DC मॉड्यूलची कॉस्टही कमी असते, स्वस्तात आपल्याला मिळतं, फ्रीमध्ये स्वस्तात आपल्याला मिळतं, कमी किमतीमध्ये आपल्याला अवेलेबल होतं. आणि याचे मार्केटमध्ये हाय डेन्सिटीमध्ये मार्केट नंबर ऑफ मॉड्यूल्स अवेलेबल आहे. कमी किमतीमधले नंबर ऑफ मॉड्यूल्स, खूप साऱ्या प्रकारचे मॉड्यूल्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हा इझिली अवेलेबल होतो. इट इज बेस्ट सुटेड फॉर हाय फ्रिक्वेन्सी इनपुट्स और एक्सप्लोजन हजार्डस एरिया. त्याच्यामुळं हा हाय फ्रिक्वेन्सी इनपुटसाठी आपल्याला सुटेबली वापरता येतं, इझिली वापरता येतं, चांगल्या प्रकारे वापरता येतं, कारण याच्यामध्ये इंटरफरन्स तयार होत नाही, नॉईज तयार होत नाही. आणि एक्सप्लोजन और हजार्डस एरिया आपल्याला हा
एक्सप्लोजन और हजार्डस एरियामध्ये पण वापरता येतो. ज्या ठिकाणी आपल्या फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्या ठिकाणी आपल्याला कनेक्शनसाठी 24 V DC, याच्यामुळे आपल्याला शॉर्ट सर्किट होणार नाही किंवा शॉर्ट होणार नाही, आग लागणार नाही, या गोष्टी अवॉइड होतील. बरोबर. We can connect sensors with input transistor, PNP or NPN, such as proximity sensors. आपल्याला याला डिफरंट सेन्सर्स, वी कॅन कनेक्ट सेन्सर्स विथ आउटपुट ट्रान्झिस्टर. याला आपल्याला डिफरंट सेन्सर्स कनेक्ट करता येतील. त्याला हे ट्रान्झिस्टरचे टाईप आहे, हे तुम्हाला माहिती आहे, PNP आणि NPN. आपल्याला प्रॉक्झिमिटी सेन्सर्स म्हणजे मागं तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉक्झिमिटी सेन्सर इट वर्क, याच्यामध्ये काय होतं की विदाऊट कॉन्टॅक्ट कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला आपण मॉनिटर करू शकतो, मेजर करू शकतो. त्याला कंटिन्युअस मॉनिटर पण करता येईल किंवा मेजर करता येईल किंवा आयडेंटिफाय करता येईल. असं आपल्याला प्रॉक्झिमिटी सेन्सरच्या साहाय्याने विदाऊट कॉन्टॅक्ट त्या फिजिकल क्वांटिटीला विदाऊट कॉन्टॅक्ट करता आपल्याला हे करता येईल. फॉर एक्झाम्पल एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे का, जर ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल तर तो कोणत्या प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, मेटॅलिक आहे, नॉन मेटॅलिक आहे, लिक्विड आहे, हे आपल्याला प्रॉक्झिमिटी सेन्सरच्या आयडेंटिफाय करतं. नंतर ऑब्जेक्ट आयडेंटिफाय झाल्यानंतर पर्टिक्युलर त्याची साईज किती आहे हे पण आपल्याला प्रॉक्झिमिटी सेन्सरच्या साहाय्याने आपल्याला हे करता येतं. तर अशा डिफरंट गोष्टी आपल्याला हे करता येतात. आणि 24 V DC मॉड्युलस यूज केल्यामुळे आपल्याला याला डिफरंट सेन्सर्स लावता येते. याच्यामध्ये इंटरफरन्स होत नाही, लो कॉस्टमध्ये अवेलेबल आहे आणि नंबर ऑफ व्हेरायटी ऑफ प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये हजार्डस एरियामध्ये वापरायला पण हा सुटेबल आहे. त्याच्यामुळं आपल्या PLCमध्ये 24 V DC मॉड्यूल हा यूज केला जातो.